स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. वाळव्यात नव्या घरात मध्यरात्री धाडसी चोरी. झोपेत असलेल्या महिलांच्या गळ्यातील 5.5 लाखाचे सोन्याचे दागिने लंपास. वाळवा येथील साखराळे रस्त्यालगत असलेल्या उमेश माणिक नायकवडी यांच्या नव्या घरात रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे 5.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी उमेश नायकवडी यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उमेश नायकवडी यांनी साखराळे रस्त्यालगत शेतात नवीन घर बांधले असून 2 दिवसापूर्वीच या घराची वास्तुशांती झाली होती. घरात लहान मोठे मिळून सुमारे 16 सदस्य वास्तव्यास आहेत. रविवार रात्री सर्वजण झोपले असताना उमेश यांची बहीण मनीषा योगेश पाटील, आई कमल माणिक नायकवडी आणि काही लहान मुले हॉलमध्ये झोपली होती. मध्यरात्री सुमारे 2च्या सुमारास चोरट्यांनी घराच्या पूर्व बाजूच्या खिडकीतून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. खिडकी न तुटल्याने त्याने त्याच खिडकीतून पाहणी केली असता पश्चिम बाजूच्या लोखंडी दरवाजाला केवळ कडी लावलेली असल्याचे दिसून आले. त्यानंतर दरवाजाची कडी काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर चोरट्याने झोपेत असलेल्या कमल नायकवडी यांच्या गळ्यातील 5 तोळे वजनाची 4 पदरी सोन्याची मोहनमाळ आणि मनीषा पाटील यांच्या गळ्यातील 1.5 तोळेचे मणी मंगळसूत्र असा एकूण सुमारे 5.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. कमल नायकवडी यांच्या गळ्यातील मोहनमाळ काढल्यानंतर चोरटा काही काळ हॉलमध्ये थांबलेला मनीषा पाटील यांनी पाहिला. त्यांच्या माहितीनुसार आरोपीने हाफ चड्डी आणि बनियन घातले होते. तो साधारण 5.25 फूट उंच व बलदंड शरीरयष्टीचा होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरीची घटना गंभीर असून तातडीने तपास करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम आणि संदीप शितोळे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागले नव्हते. या धाडसी चोरीमुळे साखराळे रस्ता परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माझं नाव मनीषा योगेश पाटील. मी 14 तारखेला वास्तुशांती असल्यामुळे मी या घरामध्ये आले होते. मग 14 तारखेला आमची वास्तुशांती, 15 तारखेला रिसेप्शन झालं, 16 तारखेला गॅप ठेवून 17 तारखेला आमचा लिंबाचा कार्यक्रम झाला. आम्ही गेले 2-3 दिवस झाले ह्या नवीन घरामध्ये शिफ्ट झालो. घराचं पूर्ण काम नाही झालेलं. पाठीमागचं साईडचं ग्रिलचं काम झालं तर आतमधला जो दरवाजा आहे तोचं काम नाही झालेलं आहे. तर रात्री 2च्या सुमारास आमच्या आईच्या गळ्यातून, म्हणजे माझ्या साईडला आमची काठी झोपली होती आणि माझ्या गळ्यातलं मणी मंगळसूत्र 18 ग्रॅमचं त्यांनी कट करून नेलेलं आहे. आणि त्यानंतर माझ्या आईच्या गळ्यातलं 5 तोळ्याचं मोठं मोहनमाळ तोडताना त्यांना जाग आल्यामुळं आम्ही आरडाओरडा केल्यानंतर आमच्या घरातली जागे झाली. तर तोपर्यंत तो माणूस पाठीमागच्या डोअरनं पळून गेला होता. त्यानंतर आम्ही शेजारी वगैरे कॉल करून आम्ही सगळ्यांना बोलवून घेतलं. खरं तोपर्यंत ती लोक निघून गेली. मग आम्ही पोलीस स्टेशनला वगैरे कॉल केला.